प्रत्येकच मुलीने व्हिडिओ पाहावा असा हा आजचा व्हिडिओ मी बनवलाय. बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीच्या, की आपण त्या लेट इट बी करतो, लेट इट बी करतो आणि एका पॉइंट नंतर त्याचा इतका भडका उडतो, की खूप त्रास व्हायला लागतो आणि त्या त्रासातून बाहेर पडायला सुद्धा खूप अवघड वाटतं. सो त्याआधीच जर का काही गोष्टींची काळजी घेतली तर म्हणजेच की बघा आता काही जण ना थोडंफार काहीतरी त्रास व्हायला लागला की लगेच डॉक्टरांकडे जातात. मग एखाद दुसरी गोळी खातील, बरे होऊन जातात. काही जण एक्स्ट्रीम काहीतरी वाढतं, खूप जास्त काहीतरी त्रास होतो आणि मग डॉक्टरांकडे जातात आणि त्या रिकव्हरीसाठी खूप वेळ सुद्धा जातो. मग आपल्याला असं वाटतं की अरे डॉक्टरच खराब आहे. पण तू काय केलंयस आधी याच्याकडे आपण लक्षच देत नाही किंवा काही जण इतक्या लेट केसमध्ये जातात की तोपर्यंत त्या पेशंटचा जीवही जातो. पण रिलेशनशिपच्या बाबतीत हे सगळं होऊ नये म्हणून आधीच वेळी सावध झालं पाहिजे. यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे प्रत्येक मुलीसाठी. आता मुलींसाठी आहे म्हटल्यावर मुलांनी पाहायचा नाही का? तर मुलांनी तर पाहिलाच पाहिजे. कारण मुलांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरून कळेल, की मी तर इतका चांगला होतो तरीही मला का सोडून गेली? किंवा काय प्रॉब्लेम आहे मुलींचा? तर काय प्रॉब्लेम असतो? कोणत्या गोष्टी त्या लेट इट बी करतात आणि एका पॉइंट नंतर मग बास झालं, की तुम्हाला सोडून जातात. हे तुम्हाला आज कळेल. सो सगळ्यांनीच हा व्हिडिओ मनापासून बघा. तुम्हालाच तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. रिलेशनशिप हे तडजोडी येतात, भांडणं होतात, पुन्हा एकत्र येण्याचं हे नाव असतं. जर त्या व्यक्तीमध्ये त्या सुधारणाच होत नसतील, मग मात्र थांबणं गरजेचं आहे. कारण मग सगळ्यांनाच त्रास होतो. तुम्ही त्रासलात, तुमची अख्खी फॅमिली सुद्धा टेन्शनमध्ये येते, की काय झालं हिला? काय झालं हिला? फ्रेंड्सला सुद्धा वाटायला लागतं, की अरे बापरे! आता ही कधी बाहेर पडणार आहे या गोष्टीतून? तूही तुझं ओरिजिनल रूप विसरून जातेस. त्यामुळे वेळीच या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा. त्याला सोडून दे, असा माझा सल्ला राहील. नातं लगेच तोडायचं नसतं. पण संधी दिली, पण एका पॉइंट नंतर बास आहे ना. कारण मग त्या संधीचं सोनंच होत नसेल, तर तुझी राख होण्याआधी थांबलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ खरंच फार महत्त्वाचा आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, नमस्कार. मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. नो मेकअप लूक आणि पॉइंटर्स मात्र माझ्या हातात आहेत. सो 12 गोष्टी मी सांगेल. प्लीज या सगळ्या गोष्टींकडे मुली लक्ष दे. पहिली गोष्ट म्हणजेच की तो तुला डिसरिस्पेक्टफुली काहीतरी बोलतो आणि म्हणतो, "अरे जोक होता." प्रत्येक गोष्ट जोक नसते आणि तुझं डिसरिस्पेक्ट होत असेल, मग एकट्यासमोर असेल, फॅमिलीमध्ये होत असेल, फ्रेंड्समध्ये होत असेल, ही एक साधी गोष्ट नाहीये. ज्या पुरुषाचं तुझ्यावर प्रेम असतं ना, तो कधीच असं करत नाही आणि जोक जोक कळतो आपल्याला. इतकी कोणतीच मुलगी वेडी नसते. कधी-कधी प्रेमामध्ये मुली इतक्या वेड्या होऊन जातात, की अच्छा जोक होता का? ठीक आहे. पण मी मुली म्हणेल, एकदा तू इग्नोर केलंस ठीक आहे. दोनदा, तीनदा पण हे वारंवार होत असेल, त्यावेळी तू बोलणं फार गरजेचं आहे किंवा तुलाच आता वाटत असेल, की हा जरा जास्त करतोय. आधी शांतपणे समजावून सांगायचं, की हे जे आहे, याला जे तू जोक्स म्हणतोस ते मला आवडत नाहीये, ते मला पटत नाहीयेत. हे असं-असं आहे. एकदम नॉर्मल टोनमध्ये बोलायचं. त्याच्यानंतरही सुधारणा नाही झाल्या त्याच्यामध्ये, तर मी म्हणेल थांबणं फार गरजेचं आहे. कारण जिथे डिसरिस्पेक्ट होत असतो ना, तिथे नातं टिकत नाही. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. मग फक्त तू त्याची गर्लफ्रेंड आहेस म्हणूनच रिस्पेक्ट पाहिजे का? नाही. सगळ्यांचाच रिस्पेक्ट करणारा तो व्यक्ती हवा, जो तू डिझर्व्ह करतेस. देन नंबर 2 जो तुला सतत इग्नोर करतो आणि म्हणतो, की "मी खूप बिझी आहे, खूप बिझी आहे, अगं खूप काम आहे" वगैरे. माणसाने बिझी असणं वाईट नाहीये. सगळीच माणसं बिझी असतात. पण कोणी इतकंही बिझी नसतं, की तुझ्यासाठी जरा वेळ त्याला काढता येत नाहीये. जरा वेळ बरं 1 दिवस नाही जमलं, 2 दिवस सारखंच हे असं होत असेल, तर मग त्याचं नाहीये तुझ्यावर आता तितकंसं प्रेम. इतकी तू इम्पोर्टंट नाहीयेस त्याच्यासाठी हे तुला ओळखायचंय आणि थांबायचंय. तुला सुरुवातीचे काही दिवस त्रास होईल, थोडंसं वेगळं वाटेल कारण सवय लागलेली असते. पण सुटेल ती सवय सुद्धा. म्हणजे मी तेच म्हणते ना, इतकं बिझी कोणीच नसतं, की आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वेळच काढता येत नाही. 5-10 मिनिट सुद्धा येत नसतील, तर मग अवघड आहे. खूप अवघड आहे. याचा नीट सीरियस विचार कर. बऱ्याच मुली अशा भोळ्या असतात. त्यांना असं वाटतं, की अरे हां, फॅमिलीसोबत आहे कसं बोलणार? फ्रेंड्ससोबत आहे कसं बोलणार? अरे बॉस याचा खूप खडूस आहे, मग कसं बोलणार? ड्राईव्ह करताना कसं बोलणार? आणि मग तेरा पत्ता कट हो जाता है बहन. प्लीज समज इतकी भोळी नको राहोस. नंबर 3 इज तो तुला कंपेअर करतो इतर मुलींसोबत, की ती बघ तिचा ड्रेसिंग सेन्स बघ, ती किती फिट आहे बघ, तिचं बघ हे. सतत असं. याला काळजी याला काळजी हा शब्द वापरू नकोस. कंपॅरिझन करणं आणि काळजी याच्यामध्ये फरक आहे. अगं ती किती फिट आहे, तू पण फिट राहा.
हे कंपॅरिझन झालं. पण जर का तो स्वतःहूनच बोलला, की मला असं वाटतंय तू जरा तब्येतीकडे लक्ष द्यायला हवंस, आणखी चांगली राहशील, आणखी छान दिसशील वगैरे ज्या पद्धतीने असेल, ते तो तसं बोलला तर ओके. पण कंपेअर करून बोलत असेल, तुझ्यातला इंटरेस्ट कमी झालेला आहे. अल्मोस्ट गेल्यातच जमा आहे. सो तुला ते वेळीच ओळखायचंय आणि पुढे जायचंय. काळजीपोटी तो तुला बऱ्याच गोष्टी सांगत असेल तर त्या फाईन आहेत, की तू आयुष्यात हे कर, छान करियर करशील याच्यामध्ये, अशा पद्धतीने तुझा ड्रेसिंग सेन्स ठेव किंवा हा रंग तुला खूप सूट होतो. ते सगळं ओके आहे. पण जिथे कंपॅरिझन केलं जातं ते ओके नाहीये. माझ्या नजरेतून तर ते 0 आहे. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. नंबर 4 इज तुम्हाला छान छान ट्रीट करत असताना त्याला नाटक म्हणतात. म्हणजे सपोज ती मुलगी तुला छान ट्रीट करत असेल, काहीतरी गडबड झाली बाय मिस्टेक. ओके. ती मुलगी जर का छान तुला काहीतरी ट्रीट करत असेल, म्हणजे मुलगी, तू मुली त्याला छान ट्रीट करत असशील, तर तो त्याला नाटक म्हणतो, की ती नाटक करतीये वगैरे. हे सगळं नाटक आहे. हे सगळं नाटक आहे. किंवा सपोज त्याने तुला काहीतरी छान ट्रीट केलं, म्हणजे आपसुकच छान ट्रीट केलं आणि तुला असा खूप आनंद झाला, हाऊ स्वीट, तर त्याला तेही नाटक वाटतं. काय नाटक करतीये यार ही. सो जो सतत असं म्हणत असेल ना, की तू नाटक करतीये, नाटक करतीये, नाटक करतीये, इव्हन तुझं रडणं त्याला नाटक वाटत असेल, त्या पॉइंटला तर तू थांबलंच पाहिजेस. रडणं ज्याला नाटक वाटतं ना, त्याच्यासोबत तुम्ही संसार नाही करू शकत. तुम्ही रिलेशनशिप कायम कंटिन्यू करूच शकत नाही. ज्याला इमोशन्स, दुःख आणि नाटक याच्यातला फरक कळत नसेल ना, अशा पुरुषाला सोडलेलं बरं आहे. त्याच पॉइंटला सोडलं पाहिजे. बऱ्याच मुली म्हणतात, की ठीक आहे ना आणि मग नंतर तुमचीच वाट लागते मुलींना. सो आधीच सावध राहा. ज्याला नाटक वाटत असेल ना तुमच्या सगळ्या गोष्टी, लायकीचा नाहीये तो तुझ्यासाठी. ओके. नंबर 5 तो नीट बोलत नाही, मनापासून बोलत नाही आणि खूप एक्सक्यूजेस देत असतो. "असं का बोलतोयस तू?" असं विचारल्यानंतर, "अगं तुला माहिती आहे ना मी किती टेन्शनमध्ये आहे, किती वर्कलोड आहे, किती हे ते, किती प्रॉब्लेम्स चालू आहेत हे ते आणि तुझं काय मध्येच?" असं जर का सतत होत असेल, त्याला म्हणजे तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि ते टाळण्यासाठी तो वेगवेगळे एक्सक्यूजेस देत असेल, की "मी बिझी आहे, मला अर्जंट कुठेतरी जायचंय, अगं हे, अगं ते." असं जर का सतत, सतत, सतत करत असेल, तर तेरी जरूरत नहीं है बहन उसे. फक्त तो पॉइंट आलेला नाहीये ब्रेकअपचा आणि तो तुला आणायचा आहे आणि तुला तो सोडून द्यायचा आहे. तो विषय, तो मुलगा आणि ते नातं सगळं सोडून द्यायचंय. प्लीज लक्षात घे. देन नंबर 6 तो दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करून बोलतो आणि जर तू काहीतरी विचारलंस, तर तो म्हणतो, की "नॉर्मल आहे. तू कोणत्या काळात जगतीयेस? अगं लगेच याचा अर्थ थोडी प्रेम वगैरे होतो." असं काही नाहीये. सो नॉर्मल मुलींशी बोलणं, फ्लर्टिंग करून बोलणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. किंवा आपल्या मैत्रिणीशी बोलणं आणि फ्लर्टिंग वगैरे करून बोलणं याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. आपण इतके बालिश नसतो, की इतका फरक आपल्याला कळत नाही. ठीक आहे, एकदा गैरसमज होईल, पण वारंवार असं नाही होत ना. सपोज तुझ्यासमोरच तो एखाद्या रँडम मुलीशी फ्लर्टिंग करून बोलतोय, "यू आर सो ब्युटिफुल" हे, ते, 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 ते. सो नो बहन वो तुझे त्याला नाहीये आता तुझ्यात इंटरेस्ट. तो वेगळे ऑप्शन शोधतोय हे लक्षात ठेव. जेव्हा एखादा मुलगा दुसऱ्या मुलीशी फ्लर्टिंग करून बोलत असतो, एकदा इग्नोर केलं पण वारंवार जर का हे तू बघत असशील, तर त्याला तुझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. त्याला ऑप्शन हवेत आणि तो ते सर्च करतोय हा त्याचा अर्थ आहे आणि तू तिथेच थांब, नाहीतर तुझी अख्खी वाट लागेल. खूप त्रास होईल तुला. नंबर 7 बेअर मिनिमम गोष्टी. बेअर मिनिमम गोष्टी म्हणजे ज्याच्यात फारसा खर्च नसतो. साध्या सिंपल गोष्टी ज्याच्यामुळे मुली खूप आनंदी होतात आणि याचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. सो बेअर मिनिमम गोष्ट एखादी तू म्हणालीस, की "हे कर ना माझ्यासाठी." मग तो तुला चुकीचं ठरवतो. "काय एवढं काय त्यात? हे ना तू ना ते टीव्ही बघून, रील्स बघून ना तुझ्या डोक्यात असं खूळ भरलंय. असं काहीही नसतं. यू आर अ स्ट्राँग वुमन. सो तू हे स्वतः करू शकतेस. त्याच्यात माझी काय गरज आहे?" मग अशी फालतू कारणं तो देतो. ज्याला बेअर मिनिमम गोष्टी सुद्धा करायच्या नसतात तुझ्यासाठी, तो काय तुझी साथ देणार आहे पुढे? काहीही नाहीये. तू फक्त आयुष्यात आहेस, आहेस बास. नथिंग स्पेशल इन दॅट. सो अशा पद्धतीने तो तुला ट्रीट करतोय आणि ज्याला बेअर मिनिमम गोष्टी करायला सुद्धा नेहमीच त्रास होत असेल, असं जीवावर येत असेल, काहीच गरज नाही अशा मुलासोबत राहायची. काहीच नाही. बाकी पुढचा पॉइंट नंबर 8 इज आवाज चढवतो तो नीट बोलण्यापेक्षा. तुम्ही काहीतरी बोलताय, तू काहीतरी सांगतेयस त्याला, तू नॉर्मल टोनमध्ये आहेस आणि तो आवाज चढवून तुला समजावतोय ती गोष्ट. असली मर्द वो नहीं होता, जो ऊँची आवाज में बात करे. असली मर्द वो होता है जो तुम्हें सुने
और फिर अपनी बात रखे आणि मग काहीतरी त्याच्यातून तुम्ही तोडगा काढताय, सोल्युशन काढताय. आवाज चढवला त्याच पॉइंटला समजून जा की हा लायकीचा नाहीये. एखाद्या वेळी होऊ सुद्धा शकतं. ठीक आहे, आपण एकदा इग्नोर केलं. 2-3दा इग्नोर तू केलंयस प्रेमापोटी, की अरे टेन्शनमध्ये असेल, रागात असेल, काहीतरी घडलं असेल ऑफिसमध्ये, फॅमिलीत काहीतरी झालं असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतात, ट्रॅफिकमुळे चिडचिड झाली असेल. पण हे वारंवार होत असेल ना, तुझ्यावर तो आवाज चढवून बोलत असेल, तर इथे तो चुकीचा नाहीये. इथे तू चुकीची आहेस, की अजून सुद्धा तू त्याला एंटरटेन करतेयस. रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट हवा, जो पहिलाच पॉइंट होता आपला. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच, की कोणत्याही पुरुषाने कितीही राग आला, तरीही कोणत्याही स्त्रीवर आवाज चढवून बोलता कामा नये. मग ती स्त्री कोणीही असेल, आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, गर्लफ्रेंड असेल, बायको असेल, टीचर असेल, ऑफिसमध्ये एखादी कलीग असेल, कोणाशीही नाही. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. ज्याला महिलांचीच रिस्पेक्ट करता येत नाही, तो लायकीचाच नाहीये तुझ्या, लगेच त्याला सोडून दे. एका एका पॉइंटला त्याने आवाज चढवला, विषय सोडून दे, संपवून टाक सगळं. काही गरज नाही अशा लोकांना एंटरटेन करत बसण्याची. म्हणजे पहिल्यांदा ओरडला आणि तेव्हाच नातं तोडायचं का नाही, तेव्हा समजावून सांगायचं, की "हे बघ, मी तुझ्याशी नीट बोलतेय, आवाज चढवायची गरज नव्हती." शांत होऊ द्यायचं त्याला आणि मग सांगायचं, "आवाज चढवायची गरज नव्हती. मला ऐकायला येतं, आपण समोर आहोत. तुला ओरडायची काहीच गरज नव्हती. मला हे पटत नाहीये. एकदा मी ऐकून घेतलंय, यापुढे मी ऐकून घेणार नाही." हे असं समजवायचं. आणि हे जर का वारंवार घडलं, तर मग त्याला सोडून द्यायचं. हं? जबरदस्ती नात्यात राहणं किंवा भांडण करत, दुःखी राहून नात्यात राहण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तू तसा मुलगा डिझर्व्हही नाही करत. स्वतःला समजाव, हे प्रेमात पूर्ण अशी ब्लाइंड नको होऊस. नंबर 9, तुझ्या काही बाउंडरीज असतील, तर तो त्याला ओव्हर ॲक्टिंग म्हणतो. बाउंडरीज प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, की मी स्ट्रीटवर थांबून काहीही खाऊ शकत नाही. मला एकतर ते अनहायजेनिक वाटतं. पोल्युशन, हे ते ते तेल कसलं असतं, असं माझ्या डोक्यात सतत फिरत असतं. सो मी स्ट्रीट फूड नाही खाऊ शकत. मला घाण वाटतं ते. है ना? जास्तीत जास्त कुठेतरी जरा त्यातल्या त्यात क्लीन असेल, तर मी काहीतरी खाऊ शकेल, पाणीपुरी किंवा मोमो. पण बाकी नाही खाऊ शकत. हे झालं माझं. पण जर तो माझ्या या सगळ्या गोष्टींवर हसत असेल, मी किती ओव्हर ॲक्टिंग करत असेल, करतीये असं म्हणत असेल, तर मग या तुम्ही असंच म्हणणं गरजेचं आहे. काही बाउंडरीज असतात प्रत्येकाच्या, की मी लेन्सेस घातल्याशिवाय बाहेरच नाही पडू शकत. मी कम्फर्टेबल नाहीये. या गोष्टीला जर तो ओव्हर ॲक्टिंग म्हणत असेल ना, तर मग काय गरज आहे अशा माणसाची? खरा मर्द किंवा खरा प्रेम करणारा जो प्रियकर असतो, तो काय रिस्पेक्ट ठेवतो या गोष्टींचा, की ठीक आहे, तुला स्ट्रीट फूड आवडत नाही, पण मी तुला आज एका अशा ठिकाणी घेऊन जाईन, की तू स्ट्रीट फूडच्या प्रेमात पडशील. जिथे हायजीन असेल, सगळं असेल, बट स्ट्रीट फूड असेल. देन मी ट्राय करेल. ओके, मला आवडेल त्या गोष्टी. किंवा अरे, हिला नाही पटत, ठीक आहे, आपण अशा-अशा ठिकाणी जाऊयात. असं तो करूच शकतो. मी तुला थांबवलेलं नाहीये, पण तू माझ्यासोबत असताना माझ्या बाउंडरीजची रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. तुला स्ट्रीट फूड आवडतं, तू खा. मला खायची जबरदस्ती नाही करायची. या अशा पद्धतीने. आणि या गोष्टी समजूतदारपणाच्या असतात, मॅच्युरिटीच्या आणि प्रेमाच्या असतात, की हिने जर का स्ट्रीट फूड खाल्लं, हिचा मूड खराब होणार आहे. कदाचित हिची तब्येत खराब होऊ शकते. सो मी नाही नेणार तिला. मला रिस्पेक्ट आहे तिचा, की मी तिला दुसऱ्या ठिकाणी नेईन. आणि याच्यामध्ये फार काही वेगळं नाहीये. ओव्हर ॲक्टिंग कोणीच करत नाहीये जगात. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास असतो. काही जणांना ना वेगवेगळ्या परफ्यूम्सचा खूप त्रास होत असतो. परफ्यूम मारलं की यांना त्रास व्हायला लागतो. काही जणांना गाडीत बसल्या-बसल्यानंतर सिक मोशन होतं, उलटी आल्यासारखं होतं. कोणी ॲक्टिंग करत नाही. त्यांना तो त्रास होत असतो. त्या गोष्टींना जर का तुम्ही ओव्हर ॲक्टिंग म्हणत असाल, "काय यार हिचं नेहमीच गाडीत बसली की उलट्या करायला." ओव्हर ॲक्टिंग नाही म्हणू शकत. तिथे तुम्ही तिच्या तब्येतीची काळजी करणं गरजेचं आहे. याच्यावर काय सोल्युशन काढता येईल हे बघणं गरजेचं आहे. जो मुलगा, मुली तुझ्या अशा काही गोष्टींना ओव्हर ॲक्टिंग म्हणत असेल ना, बास. सोडून द्यायचं लगेच. आणि तू इथे कोणाला एंटरटेन करायला किंवा कोणासाठी तरी पूर्णपणे बदलायला नाही आलीस. आपण नक्कीच बदलतो. आपण कधी बदलतो? जेव्हा समोरचा तसा असेल, तो तुझ्यासाठी बदलतोय, तेव्हा आपणही त्याच्यासाठी बदलतो. पण ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्या गोष्टींपासून दूर राहिलेलंच बरं ना. नाही झेपत आहे ना तुला स्ट्रीट फूड, नको खाऊस. विदाऊट ग्लासेस तू बाहेर नाही पडू शकत. ते उन्हाने तुला त्रास होतो, तर तू नको पडूस. कोणीतरी तुला ओव्हर ॲक्टिंग म्हणतंय म्हणून तुला जे काही वाटतंय ते करणं थांबवू नकोस. बऱ्याच मुली इथे चुकतात आणि त्याचा गैरफायदा मुलं घेतात आणि नंतर त्याच मुली रडत बसतात. तू त्याला ती संधी दिली आहेस हे सगळं करायची. मी बाईकवर नाही फिरू शकत, मला त्रास होतो, मी कारनेच फिरणार. हा आपला पॉइंट ठेवण्यामध्ये ओव्हर ॲक्टिंग नाहीये. प्रत्येकाचे आपापले असे काही असतात गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी असतात.
आणि त्याचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आपण जास्तीत जास्त म्हणू शकतो, "अरे बापरे! हे खूप अवघड आहे." मजा वगैरे घेऊ शकतो, पण डिसरिस्पेक्ट इज गलत चीज है ये. हां. नंबर 10 तो सतत तुला टोमणं मारतो, की "तू किती लकी आहेस, की तुझ्या आयुष्यात मी आहे. माझ्यासारखा मुलगा तुला भेटलाय." आणि सतत स्वतःचं कौतुक करत असतो आणि तुला असं दाखवत असतो, की तू अनग्रेटफुल आहेस. म्हणजे खरं तर तू खूप माझी अशी पूजाच केली पाहिजे, की तुझ्या आयुष्यात मी आहे. असं सतत सांगत असतो, की मी तुझ्या आयुष्यात असून किती उपकार केलेत. तू खूप लकी आहेस, की तू मला चूज केलंयस आणि मी किती भारी आहे, मी किती भारी आहे. हे सतत जो सांगत असतो, टोमणा मारत असतो ना, काही गरज नाहीये अशा मुलाची. खरंच गरज नाहीये. आणि एखाद दुसऱ्या वेळी म्हटलं तर ठीक आहे. म्हणजे नॉर्मल आहे. पण तो कशा पद्धतीने बोलतोय, त्याचा टोन काय आहे, उच्चार काय आहेत, आवाज कसा चढवलाय आणि मुद्दा नेमका कोणता होता, त्याच्यावर ह्याने मत मांडलंय. तो मुद्दा तोही फार मॅटर करतो. पण जो मुलगा सतत असं तुला हिणवून दाखवत असेल, सतत तुला असं सांगत असेल ना, की तू किती लकी आहेस, की मी आहे तुझ्या आयुष्यात. हां, 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 हां. नको राहूस मग इतकी लकी तू. सोडून दे त्याला. त्याच्यानंतर 11वा पॉइंट 11वा पॉइंट तो त्याला ना वाटेल तेव्हा येतो, गायब होतो, मग पुन्हा येतो. त्याला वाटेल तेव्हा येतो हां. आणि न सांगता या सगळ्या गोष्टी सुरू असतात. तो छान बोलणं सुरू असतं, मग तो गायब होऊन जातो. तू त्याची वाट बघत बसतेस. मग तो पुन्हा येतो, काहीतरी कारण देतो आणि तू खुश होऊन जातेस आणि मग तुला असं वाटतं, की "हां यार, मी उगाचच ओव्हर थिंकिंग करत होते." मी समजू शकते प्रॉब्लेम्स येतात. खूप काही गोष्टी फॅमिली इश्यू, हेल्थ इश्यूज घडतात. एकदा घडेल, दोनदा घडेल, 10 वेळा घडेल. त्यानंतरही जर का घडत असेल, तर काही घडत नसतं. ते क्रिएट करत असतो तो माणूस. हे लक्षात घे. हं? लक्षात घे आणि जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना, जर तू त्याची गर्लफ्रेंड असशील, तर तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? "अगं, असं-असं झालेलं आहे." हां, समजून घेतं माणूस, पण तेही सांगायचं नाही, अख्खंच गायब व्हायचं. गायब होणारे जेव्हा वापस येतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये. मी तर नाहीच ठेवत. मग अशा लोकांना मी लगेच बाय. जिथे होतास तिथे सुखी राहा असं म्हणते. थोडं वाईट वाटतं, की का अशी ही माणसं वागतात? पण जी वागतात ना, ती तुम्हाला तुमची लायकी दाखवतात आणि त्यानंतर तुम्हाला कळतं, की आपण काय वागायला हवं. आपण किती स्ट्राँग असणं गरजेचं आहे. कोणावर कसा विश्वास ठेवायचा आणि यापुढे काय पाऊल उचलायचं हे आपल्याला लवकर लक्षात येतं. त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे लक्ष दे. आणि लास्ट 12वा पॉइंट, की असं काहीतरी बोलायचं आणि तुझ्यावर डाउट घ्यायचा. म्हणजे एकतर तो घेतो, त्या त्या गोष्टीला इग्नोर करायचं. ते बरेच जण करत असतात. पण असं काहीसं बोलायचं, की तूच तुझ्यावर डाउट घेशील. म्हणजे तो असं काहीतरी तुला बोलणार, की तुला असं वाटेल, की मी किती चुकीची आहे. यार मी उगाचच ह्याला बोलले. मी उगाचच याच्यावर इतके रागवले. यार मी का असं वागले? असं काहीसं करायचं, की तू सेल्फ डाउट घेतला पाहिजेस, की तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. तुझ्यामुळेच झालंय. छोटंसं एक्झाम्पल घेऊयात, की तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि तू छान रेडी होत होतीस. थोडासा उशीर तुला झाला आणि काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा झाला नंतर मग तू जेव्हा त्याच्यासोबत होतेस. सो त्याने सगळा आळा तुझ्यावर टाकला, की तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तू लेट आलीस, त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, सुरूच. आणि मग तो अशा पद्धतीने तुला बोलतो ना, की तुला असं वाटेल, की यार मी खरंच किती चुकीची आहे. मी का इतका वेळ लागला आवरायला? मी का असं केलं? का असं केलं? सो ज्या मुलामुळे ना तू स्वतःवर डाउट घ्यायला लागतेस, की मी एक वाईट आहे, मी छान दिसत नाही. असे वेगवेगळे, की मी छान दिसत नाही, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, बाकीच्या मुली किती छान आहेत, यार मी खूप शिकलेली नाहीये. असे कोणतेही डाउट्स तू तुझ्याबद्दल घेत असशील, तर तू एका घाणेरड्या रिलेशनशिपमध्येस आणि ते तुला वेळीच लगेच थांबवणं गरजेचं आहे. प्लीज इथे ना मेंदूने विचार कर. दरवेळी इथून विचार करायची गरज नसते मुलींनो. इथून विचार करायला शिका. आणि आजचा व्हिडिओ तर संपला इथेच. पण मुलांनो, मी तुम्हालाही हे सांगेल, ह्याच्यापैकी तुम्ही जर का काहीसं वागला असाल, म्हणजे जसं जोक्सच्या बाबतीतलं झालं आणि तुम्हाला असं वाटलं, की "अरे, मी तर जोक मारला होता, ही इतकी सीरियस झाली." ह्याआधी सुद्धा तिने काही गोष्टी इग्नोर केल्या. आता तिला बास झालं आणि ती तुम्हाला सोडून गेली. मी काय एक्सप्लेन करत बसू तुला, की मी का गेले? मला झाला त्रास, मी सोडून गेले. सो मुलांनो, तुम्हाला सुद्धा या गोष्टी कळतील, की अरे असं काहीसं माझ्याही केसमध्ये झालं असेल, त्याच्यामुळे ती मुलगी न सांगता मला सोडून गेली. आजकाल कोणाकडे इतका वेळही नाहीये आणि कोणी इतकं प्रामाणिकही नाहीये, की एंटरटेन करत बसेल, की का मी सोडून जातीये. काही जण सांगतात, की या गोष्टीमुळे मी सोडून जातीये. बाकीचे सगळे नाही सांगत बसत. सो तुम्हाला या 12 पॉइंट्सपैकी एखादा पॉइंट ओळखायचा आहे, की तुम्ही असं काहीतरी केलं असणार आहे, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटलं, की आता सोडून जावं. ओके. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. व्हिडिओ फार महत्त्वाचा होता आणि मला असं वाटतं, की हा व्हिडिओ तुमचे लाइक्स
शेअर्स डिझर्व करतो आणि ऑफकोर्स सबस्क्रायबर्ससुद्धा. सो मोठ्या संख्येने शेअर करा. नक्की पहा मुळात हा व्हिडिओ. आणि मुलींनो, प्लीज प्रत्येक गोष्टीला प्रेम समजून ॲडजस्ट करत बसू नका. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. बाकी खुश रहा, मस्त रहा, हेल्दी रिलेशनशिपमध्ये रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.